घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। राखेचं लाकूड होईल, लाकडाची राख नाही। एकदा ज्ञान आलं की दुःख येत नाही। ती म्हणाल आपल्याला दुःख का आलं, त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे, ज्ञान नाही। आता ज्ञान का नाही, त्याचं उत्तर आहे आपण एक गोष्ट केली नाही। मी कोण आहे याचा शोध लावला नाही, मी कशाला आलोय याचा शोध लावला नाही, मला जायचं आहे याचा शोध लावला नाही, आणि मी कर्म करतोय पण मला भोगायचं आहे याचा विचारच करा। महाराज एवढे पोराला 6 लाखाची गाडी न्यायला आणि त्याला चष्मा आहे। तू टीचर दिसते वर्गात, तू टीचर, ते टीचरला म्हणता तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय, पण टीचर म्हणजे तुम्ही एका बेंचवर 14 कसे काय, त्याला 4 दिसत। महाराज यांनी 2 तासाच्या मृत्यूल्यवाणीतून माननीय खासदार भोंगरे साहेबांच्या विचित्र सोहळ्यानिमित्त जे कीर्तन केलं त्याबद्दल महाराजांना कोटी कोटी धन्यवाद। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय भोंगरे साहेब हे महाराजांचं या ठिकाणी पूजन करत आहे। या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या विचित्रनिमित्त माननीय आदरणीय इंद्रिकर बाबा हे महाराजांच्या हस्ते आदरणीय खासदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व लाडके पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत। तेव्हा ज्यांना साहेबांच्या विषयी चिंतन करायचं असेल कृपया त्यांनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। कृषी उत्तर बाजार समिती सभापती सचिनजी काकडे साहेब, पंचायत समितीचे आमचे सहकारी संतोष आरगडे यांच्या वतीनं आजच्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि खास करून या कार्यक्रमासाठी सर्व परिसरातील पंचक्रोशीतील श्रोते वर्गगण या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल आदरणीय सर्व श्रोत्यांचं या दोन्ही मित्रमंडळाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी आदरणीय खासदार साहेब होळकर साहेब, अरुण भाऊ लोडगे, माजी सरपंच योगेश आरगडे साहेब या सर्वांचाच मनापासून साहेबांच्या सन्मानार्थ आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख साहेब, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य योगेश भाऊ पाटेकर या सर्वच मंडळींचं, सचिनजी ठाकरे पाटील या ठिकाणी या मंडपाची उत्कृष्ट अशी चांगली सेवा देणारे लखनौ मंडपाचे सर्व त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सन्मान आणि स्वागत करण्यात येत आहे। कृपया ज्यांनी स्वागत केलं त्यांनी खाली जायचं आहे। निंबेजळगाव ग्रामपंचायतीचे सन्माननीय अरुण भाऊ या सर्व मंडळींना। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती।
नई फेना सुपर वॉश टिकी आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। भुमरे यांच्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा झालेला आहे, या संदर्भात काय सांगाल? खरं तर मला वाटतं त्यांचा 100वा वाढदिवस व्हावा अशी आमची गावकऱ्याची इच्छा आहे आणि साऱ्या महाराष्ट्राची इच्छा राहील. खरोखर मी आमचे पंचायत समिती सदस्य संतोष भाऊ आरगडे आणि आमचे सभापती सचिन भाऊ काकडे यांनी जो हा कार्यक्रम आज ठेवला, खरोखर इतका सुंदर कार्यक्रम झाला. पण पावसामुळं बाहेर टेज लावता नाही आलं, म्हणून इथं लावलं होतं, त्याच्यामुळं पब्लिक कमी आली. पण काही का असाना खरोखर एकदम चांगला कार्यक्रम झाला आणि भुमरे साहेबाला भरभराटून आयुष्य लाभो अशी आमची देवचरणी प्रार्थना. आपल्यासोबत सभापती महोदय काय सांगाल? आज आपले जिल्ह्याचे लाडके खासदार संदीपान भुमरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांचं जाहीर कीर्तन आयोजित केलं होतं. त्या कीर्तनात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी लाभ घेतला. तरी सर्व भाविक भक्तांचे आभार मानतो आणि साहेबांना उदंड आयुष्य देव हेच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. तसेच या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोणकोणते कार्यकर्त्यांचा सहभाग होता? आमचे सर्व मित्रमंडळ, वाळूचे सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व मित्रमंडळ सगळ्यांनी सहभाग घेतला. सगळ्यांनी महिला व पुरुष किती संख्या उपस्थित होती या ठिकाणी? भरपूर होते. आता मंडप बघितलं तुम्ही, कार्यालय मोठ्या प्रमाणात 3-4 हजार लोकांची संख्या होती इथे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.